नमस्कार. आपणाला वय विचारलं तर आपण वय तत्काळ सांगू शकतो, परंतु अगदी परफेक्ट जर तुम्हाला तुमचं वर्ष, वयाची, महिने किती, दिवस किती, आठवडे किती, तास किती, सेकंद किती झालेत हे जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. एवढंच नाही तर तुम्हाला आपल्याला एखाद्या काही कालावधीची माहिती जर घ्यायची असेल तर ती माहितीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेता येईल. चला तर प्रथमतः तुम्ही गुगल क्रोममध्ये त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तिथे एज कॅल्क्युलेटर तुम्हाला टाईप करता येईल. पहिल्यांदा जे वेबसाईट दिसेल एज कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये जायचं आहे. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला काय आहे, इथे एज डेट ऑफ बर्थ तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे. आपण उदाहरणार्थ या ठिकाणी घेऊ शकतो की समजा जुलै महिन्याची एखाद्याची जन्मतारीख आहे, 22 तारीख आहे आणि साल आपल्याला निवडायचं आहे, तर साल आपण अशा पद्धतीनं एखादं वर्ष जे आहे हे वर्ष आपल्याला घेता येईल. समजा ही तारीख मी त्या ठिकाणी घेतलेली 5 जुलै 2022, त्याचं वयाचं वर्ष आहे आणि खाली आहे एज ॲट द डेट ऑफ, तर त्याच्या दिवसाचं वर्ष त्या ठिकाणी काढायचं. तर कॅल्क्युलेटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही पाहू शकता की इथे तुम्ही पहा 2 इयर्स 1 मंथ्स 20 डेज त्या ठिकाणी झालेले आहेत, 25 महिने 20 दिवस झालेले आहेत, 111 आठवडे आणि 5 दिवस झालेले आहेत, 782 दिवस, तास किती झाले आहेत पाहू शकता तुम्ही, मिनिट्स आणि सेकंद हे पाहू शकता. आणि ज्या 2 महिन्याचं तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे जन्मतारखेचा महिना आणि आत्ताचा, तर ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आता तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला डेट कॅल्क्युलेटरसुद्धा एक याच्यामध्ये आहे. इथे तुम्ही जाऊ शकता. डेट कॅल्क्युलेटर, समजा तुम्हाला एखाद्या कालावधीतली माहिती घ्यायची आहे तर इथं तुम्ही समजा आता एखादा महिना निवडला आहे, 9 फेब्रुवारी महिना मी घेतलेला आहे, 9/2024 वर्ष ठेवलं आहे. मला एक तारीख काढायची आहे त्या ठिकाणी जूनमधली तारीख समजा माझी आहे की 13 काढा आणि इथे 2024ला हे करा. म्हणजे मला 9 फेब्रुवारी 2024 ते 13 जून 2024चा कालखंडाची माहिती घ्यायची. तर अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट तुम्हाला करायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने येईल. तुम्ही पाहू शकता डिफरन्स बिटवीन फेब्रुवारी 9, 2024 आणि जून 13, 2000, तर 4 महिने आणि 4 दिवस हा कालावधी होतो. 17 आठवडे 6 दिवस आणि 125 तुम्हाला पाहू शकतो आपण. इथं पहा 4 महिने 4 दिवस, त्यानंतर 17 आठवडे 6 दिवस, 125 कॅलेंडर डेज आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि याच्यामध्ये विदिन विच देर आर, तर या ठिकाणी वीकेंड डेज 36, हॉलिडेज 2 होते आणि बिझनेस डे मात्र 87 त्या ठिकाणी होते. तर याच्यामध्ये या हॉलिडेज बिटवीन फेब्रुवारी याच्यामध्ये प्रेसिडेंट डे आणि मेमोरियल डे अशा पद्धतीचे 2 त्या ठिकाणी होते. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला पाहू शकता तुम्ही की या 2 ज्या पिवळ्या रंगानं तारखा दिलेल्या आहेत त्या पाहू शकता की या दरम्यान तुम्हाला ते करता आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे आहे. तुम्ही अजून पुन्हा खाली जर गेलात तर तुम्हाला एज कॅल्क्युलेटर आहे. टाईम कॅल्क्युलेटरसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येतं आहे. तुम्हाला काही टायमिंग त्या ठिकाणी काढायचं असेल तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची वेबसाईट आहे. तुम्ही ही पाहू शकता, इतरांना आपल्या मित्रमंडळीला शेअर करू शकता, कारण अशा पद्धतीची माहिती काढण्याचा प्रश्न अनेकांना त्या ठिकाणी येत असतो. तुर्तास इथेच थांबूया. जय हिंद.